नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेळ ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची पण सर्वात रहस्यमय संकल्पना आहे. आपण ती रोज अनुभवतो, घड्याळात पाहतो, पण वेळ म्हणजे नेमकी काय या प्रश्नाचे एकच अंतिम उत्तर आजही विज्ञान आणि तत्वज्ञानाकडे नाही. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. वेळ म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास घटना एका क्रमाने घडत राहण्याची प्रक्रिया म्हणजे वेळ. उदाहरणार्थ, सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते. या घटनांचा क्रम म्हणजे वेळ. जर वेळच नसती तर आधी आणि नंतर हे शब्दच अस्तित्वात नसते. वेळ दिसत नाही. वेळ ही हवा, प्रकाश किंवा पाण्यासारखी दिसत नाही. आपण वेळेला थेट पाहू शकत नाही. आपण फक्त तिचा परिणाम पाहतो. उदाहरणार्थ, लहान मूल मोठे होते, झाड वाढते, लोखंडाला गंज लागतो, फूल कोमेजते. ही सर्व वेळेमुळे घडणारी बदलांची उदाहरणे आहेत. घड्याळ वेळ दाखवते की मोजते? घड्याळ वेळ निर्माण करत नाही तर ती मोजते. घड्याळ हे फक्त एक साधन आहे, जसे थर्मामीटर तापमान मोजते. विज्ञानानुसार वेळ म्हणजे भौतिकशास्त्रानुसार वेळ हा विश्वाचा एक मूलभूत घटक आहे. विश्वातील प्रत्येक घटना अवकाश आणि वेळ या दोन्ही मध्ये घडते. म्हणूनच शास्त्रज्ञ स्पेस टाइम म्हणजेच अवकाश काल ही संकल्पना वापरतात. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा सिद्धांत. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितले की वेळ सर्वांसाठी सारखी नसते. जर एखादी वस्तू प्रकाशाच्या वेगाजवळ प्रवास करत असेल तर तिच्यासाठी वेळ हळू चालू शकते. याला टाइम डायलेशन, कालविस्तार म्हणतात. याचा प्रयोग अचूक अणुघड्याळाद्वारे अनेक वेळा सिद्ध करण्यात आला आहे. वेळ पुढेच का जाते? आपल्याला भूतकाळ आठवतो, वर्तमान अनुभवतो आणि भविष्याची वाट पाहतो, कारण निसर्गातील अनेक प्रक्रिया एका दिशेनेच घडतात. उदाहरणार्थ, फुटलेला काच स्वतःहून जुळत नाही. जळालेली मेणबत्ती पुन्हा आपोआप तयार होत नाही. यालाच ॲरो ऑफ टाइम, वेळेचा बाण असे म्हणतात. वेळेचे गुण. वेळेबद्दल अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. वेळ कधी सुरू झाली? बिग बँगच्या आधी वेळ होती का? वेळ उलटी फिरू शकते का? भविष्यात प्रवास करणे शक्य आहे का? या प्रश्नांवर अजूनही संशोधन सुरू आहे. वेळ ही वास्तव आहे की भ्रम? याबद्दल दोन प्रमुख मते आहेत. वैज्ञानिक मत: वेळ ही विश्वाचा वास्तविक भाग आहे. आणि तत्वज्ञानातील काही मते: वेळ ही मानवी मेंदूने घटनांचा क्रम समजण्यासाठी तयार केलेली संकल्पना असू शकते. वेळेचे महत्त्व. वेळ कोणासाठीही थांबत नाही. गेलेली वेळ परत मिळत नाही. पैशापेक्षाही वेळ अधिक मौल्यवान आहे. वेळेचा योग्य उपयोग करणारी व्यक्ती जीवनात अधिक यशस्वी होण्याची शक्यता असते. मनोरंजक तथ्ये. प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीवर यायला सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या GPS उपग्रहांमधील घड्याळे पृथ्वीवरील घड्याळांपेक्षा थोड्या वेगळ्या गतीने चालतात. त्यामुळे त्यात सापेक्षतावादानुसार दुरुस्ती करावी लागते. अणुघड्याळे इतकी अचूक असतात की लाखो वर्षातही त्यांच्यात अतिशय कमी चूक होते. वेळ ही फक्त घड्याळातील काट्यांची हालचाल नाही, ती विश्वातील प्रत्येक बदल, प्रत्येक घटना आणि प्रत्येक क्षणाला जोडणारा अदृश्य धागा आहे. विज्ञानाने वेळेबद्दल बरेच काही शोधले असले तरी तिचे संपूर्ण रहस्य अजूनही उलगडलेले नाही. यामुळे वेळ ही विश्वातील सर्वात मोठ्या गूढांपैकी एक मानली जाते. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.